Cancer Healer Center, a new beginning. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला। फडणवीसांची माहिती, पुढील कार्यवाहीसाठी मुंडेंचा राजीनामा राज्यपालांकडेही सुपूर्द। धनंजय मुंडेंनी नैतिकतेवर राजीनामा दिलाय। धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या ट्विटने नवा वाद। अजितदादा म्हणतात राजीनामा नैतिकतेतून तर राजीनामा वैद्यकीय कारणातून दिल्याचा मुंडेंचा दावा। संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहून मन व्यथित, धनंजय मुंडेंच्या ट्विटमध्ये उल्लेख। तर धनंजय मुंडेंना मन आहे का? अंजली दमानी यांचा संतप्त सवाल। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत। राजीनामा आधीच व्हायला हवा होता, शपथच झाली नसती तर पुढील गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं। मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांची हत्या खंडणीमुळेच आणि खंडणीची एक बैठक सातपुडा बंगल्यावर झाली की नाही याची उत्तर मुंडेंनी द्यावं, सुरेश धस यांचं आव्हान। धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, मुंडेंवर 302चा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाका, मनोज जरांगेंची मागणी। धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार, अंजली दमानी यांचा इशारा। धनंजय मुंडेंच्या पापाचा घडा आत्ता भरला, दमानी यांची टीका। गोपीनाथ मुंडे आज असते तर त्यांनी धनंजय मुंडेंना चाबकानं मारलं असतं आणि राजीनामा द्यायला लावला असता। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर रोहित पवार आक्रमक। धनंजय मुंडेंचा राजीनामा नैतिकतेवर नाही तर त्यांची हकालपट्टी झाली। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर करुणा मुंडेंचं वक्तव्य। मी आणि बजरंग सोनवणे अमित शहांना भेटणार, बीडमधील अनेक खून आणि सर्व प्रकरणांची माहिती शहांना देणार, सुप्रिया सुळेंची माहिती। धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारून फक्त चालणार नाही, हे संपूर्ण सरकारच बरखास्त झालं पाहिजे। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे आक्रमक। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यात ठिकठिकाणी आंदोलन, बीडच्या केसमध्ये मराठा संघटना आणि ठाण्यात शिंदेची शिवसेना आक्रमक। नागपूर खंडपीठाची प्रताप अडसर, संजय कुटे आणि संजय गायकवाडांना नोटीस। तिन्ही आमदारांविरोधात पराभूत उमेदवारांची याचिका, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्याचा आरोप। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील सुनावणीची तारीख पुन्हा लांबणीवर, कागदपत्र सादर करण्याचे कोर्टाचे याचिकाकर्त्यांना निर्देश। मुंबईत पुढच्या आठवड्यापासून नालेसफाईला सुरुवात होणार। 15 मार्च नंतर मोठ्या नाल्यांची सफाई करणार, तर 31 मे पर्यंत काम पूर्ण करण्याचं पालिकेचं लक्ष्य। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया लढत। विश्वचषक 2023चा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज। Cancer Healer Center, a new beginning.